ते खाणं आधी बंद कर. वच्ची मावशी येत. येऊ का ग ललिता? या वच्ची मावशी. अहो बसा ना. आणि विचारता काय, तुमचंच घर आहे हो. आज कसं काय येणं केलं? काही नाही, अशी सहजच आले होते. कशी आहेस तू? काय जे काय चाललंय ते ठीकच म्हणायचं, दुसरं काय. हो ना भाऊजी, कशी झाली बघा ना अवस्था. पहिली कशी सोन्याने पिवळी पिवळी असायची आणि आता भीतीने पांढरी फटक पडले हो. सगळं चालून जातो वच्ची मावशी, पण आपली काही चूक नसताना, आपला कुठलाही अपराध नसताना क्षीरसागर सारखा माणूस जेव्हा आपल्या घरात येऊन आपला अपमान करतो ना, तेव्हा सहन नाही होत. हो ना, खरंय. पण क्षीरसागर असे असतील असं वाटलं नव्हतं. बघा ना हो, खरंच असे वागले का ते? अहो मी खोटं सांगते का तुम्हाला? नाही ग, खोटं नाही. म्हणजे काय ना, विश्वासच नाही बसत ग. सभ्यपणाचा मुखवटा लावून किती वाईट माणसं जगात वावरत असतात नाही भाऊजी? आम्ही साधी सुधी माणसं नाही हो. चिरखेडला भैया साहेबांनी मंदिर आणि शाळेसाठी 15 का 20 लाख दिलेत. जाऊ दे हो, असं बोलून नसतं दाखवायचं. कुठेतरी जाऊन 4-5 पुस्तकं वाटायची, 2-4 लाडू वाटायचे आणि सगळ्यांना सांगत सुटायचं. हे आपल्यासारख्या माणसांचं काम नाही, लहान माणसांचं काम होते. बरोबर बोलते ललिता. तुम्ही भाऊजींना असं बोलून दाखवता आणि काही होऊन जातं. मग बघा, ते देशपांडे आपल्या बरोबरीचे नाही म्हणून लग्न मोडायला निघालेलात ना तुम्ही. आता काय होऊन बसलं? आता जहागीरदारांची अमृत देशपांड्यांच्या हातात जाऊन पडली. 4-2 लाडू वाटले म्हणून काय देशपांडे तुमच्या बरोबरीचे होत नाहीत ना. बरोबर ना ललिता? अगदी बरोबर वच्ची मावशी. अहो हे तुम्हाला कळतंय, इतरांना कुठे काय कळतंय? तुम्ही बघितलंय ना आमचं वैभव, उपभोगलंय. म्हणजे वहिनी बरोबर पाठ राखेल म्हणून तुम्हीच आला होतात ना. असं वहिनीने सांगितलं होतं मला. हो, मी आले होते ना. मी तेव्हापासून ओळखते या जहागीरदारांना. तुझं तर लग्नही झालं नव्हतं तेव्हा. आठवतंय ना माधव भाऊजी? हो आठवते ना. देशपांड्यांच्या बाबतीत तर काय, आम्हीच हात दाखवून अवलक्षण करून घेतलंय आणि आमचे चिरंजीव तर काय गहाणच पडलेत त्यांच्याकडे. कुंभ जळाला पण पीळ काही जात नाही या बाईचा. सगळ्या जगावरून ओवाळून या घरात टाकले बहुतेक देवाने ही पीडा. वच्ची मावशी, अहो कसला एवढा विचार करताय? काही नाही ग, भोग असतात एकेकाचे. खरे. चल निघते मी. वसंतरावांचा फोन आलाच तर मी करेन, तुम्हाला कळवेन. पण तुम्ही नका बाई सारखा सारखा फोन करू त्यांना. जहागीरदार आहात तुम्ही, त्यांच्या पायावर नाक रगडलेलं मला चालणार नाही. हा ललिता, येते. जा. हा हो येते. सांगितलेली स्टोरी खरी आहे की खोटी आहे?
तिच्याकडे काही माहिती मिळेल असं वाटलं होतं, पण नाठाळबाई ताकास्तूर नाही लागू दिला. काहीच नाही हाती आलं. पण मी तशी हरणार नाही. ललिता खरं बोलते की खोटं ते मी शोधून काढेनच.